गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज श्रेया आणि सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर चला मम्मीला विचारूया की मम्मी काय बनवते. मम्मी काय बनवतेस? मी आता डाळ भात आणि अंड्याचं ऑमलेट करते आणि संध्याकाळी चिकन काय. अच्छा, चिकन बरोबर काय असणार आहे? चपाती. ओके, तर आता तू काय करते? भात लावतेस? हो, आता मी कुकर लावते. आणि तुम्ही बघू शकता बाहेर थोडा पाऊस चालू आहे आणि मम्मी आता सगळं तुम्हाला सामान दाखवणार आहे. हो ना ग मम्मी? हो, आता कुकर लावते. आता मम्मीला जास्त आपल्याला कुकर लावून घेऊ दे, मग आपण बघूया मम्मीने काय काय सामान घेतलं. हां बोल आता मम्मी. तांदूळ घेतले आणि डाळ घेतली. आता मी फक्त डाळ भात आणि ऑमलेटच करणार कारण खूप उशीर झालं. हां, श्रेया कारण आज ट्रेननी होतं सुद्धा त्यासाठी चाललेली श्रेया जाऊन आली. अच्छा. पप्पांबरोबर. मी तुम्हाला सांगते की मी कोणत्या ट्रेनिंगला जाते. आता म्हणजे संडेला न्यू हॉरिझॉन स्कूल आमच्या इकडे आहे, तिकडे ट्रेनिंग चालू असायची. तर तिकडून आमच्या स्कूलमध्ये आले आता डिफेन्स. हां, डिफेन्ससाठी. म्हणजे त्यात मार्च पास असणार, कॅम्पिंग असणार, ट्रेकिंग असणार, सगळं असणार आहे. तर आज आम्हाला गाईडलाईन्स दिल्या. आमच्या पॅरेंट्सला सुद्धा बोलवलेलं. माझे पप्पा आलेले माझ्याबरोबर. सो पप्पांची मीटिंग फर्स्ट फ्लोअरवरती चालू होती आणि माझी ट्रेनिंग चालू होती, म्हणजे माझी आणि माझ्या मैत्रिणींची. सो मला खूप मजा वाटली आणि त्याच्यासाठी म्हणजे 3 days कॅम्पिंगसुद्धा असणार आहे, वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज असणार आहे, मस्त मजा येणार आहे. आणि नेमकं पावसाळ्यात त्या लोकांनी ट्रेकिंगसुद्धा ठेवलं आहे असं त्यांनी इन्फॉर्म केलं आहे. सो आता मी नेक्स्ट संडेपासून जॉईन करणार आहे आणि हां, ते रोज दर संडेला असणार आहे. सो माझे पप्पा आले की तू जाऊ शकतेस, तर मी आता हर संडेला जाणार आहे. ते 9 ते किती असतं मम्मी? 9 ते 1. हां, 9 ते 1 असतं. आणि तुम्ही बघू शकतात माझे पप्पा आलेले आहे. हे बघा. हाय पप्पा. तर माझे पप्पासुद्धा आलेले आहे आणि तिकडे टिफिन वेगवेगळ्या ते जसे सांगतील तसे टिफिन असणारे, म्हणजे कधी करेल्याची सब्जी आणि हे चपात्या वगैरे वेगवेगळ्या हिरव्या भाज्या. आणि तुम्ही बघू शकतात मम्मीचं आता तांदूळ धुवून झालेले आहेत आणि आता डाळ पण झाली आहे. तर आपण कुकरला शिट्टी लावून मिळूया काय करते मम्मी त्याच्यानंतर. बाय. तर गाईज मम्मीने आता शिट्टी कुकरला लावली आहे. सो आम्ही अंडी आली आहे आणि संध्याकाळसाठी चिकन आणलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकतात काय काय आणलेलं आहे. नारळ आहे आणि जिंजरसुद्धा आहे, कोथिंबीर आहे, जिंजर आहे. हे किती आहे सगळं, म्हणजे कोथिंबीर किती घेतलीस तू? 20 रुपये. अच्छा, 10 रुपये चालू. 10 रुपये चालू. आणि नारळ 30 रुपये. 30 रुपये. तर आता बघूया जशी संध्याकाळी आपण चिकनची रेसिपी दाखवू. हां, संध्याकाळी आपण चिकनची सुद्धा रेसिपी दाखवणार आहोत. तर तो पण ब्लॉग बघा तुम्ही संध्याकाळचा. आणि आज संडे, सो आज काय काम नाही, सो ब्लॉगच सुरू केला. आणि आता काय नाही, आता काय जेवायचं आणि परत सगळ्यांचं करायचं. आणि दादा पण गेला आहे, त्याला टर्फमध्ये मॅच आहे त्याची फुटबॉलची. पण आता तुम्ही बघू शकता बाहेर केवढा पाऊस चालू आहे. पण माझ्या मते तर त्याची डिले झाली असेल हे मॅच. सो माहीत नाही आता काय होणार आहे. तो सायकल घेऊन गेला आहे ना, सायकल घेऊन गेला आहे, हवा भरली आहे चांगलीच आणि गेला आहे. आता आम्ही ॲक्च्युली मच्छी आणणार होतो, पण आम्ही गेलो 1 वाजता आणि 1 वाजता कोणतीच मावशी नव्हती बसली. एक मावशी बसली पण ती सगळं आवरत होती आणि ती बोलली 5 वाजता या. त्यामुळे आम्ही नियर बाय आमचा शॉप एक चिकनचं, सो तिकडून चिकन आणलं संध्याकाळसाठी. आणि चिकन बरोबर आम्ही वडेसुद्धा करणार होतो, पण आता श्रावण येते तर म्हणजे आता पप्पा बोलले की चपातीबरोबरच खाऊया. आणि श्रावणसुद्धा येते तर चिकन इज मस्ट. सो आपण लास्ट चिकन म्हणजे एन्जॉय करू शकतो, कारण का माझ्या पप्पांचा बड्डे 3 ऑगस्टला येतो आहे आणि 3 ऑगस्टच्या रात्रीपासून हे श्रावण सुरू होतं आहे. तर जेवढी 3 ते 4ला लागते, तेच 4ला लागतो आहे हे श्रावण. आणि अमावस्या आहे. अच्छा, 4ला अमावस्या आहे. नक्की काय आहे? 5 तारखेपासून श्रावण. अच्छा, 4ला अमावस्या आहे आणि 5ला सोमवारपासून हे श्रावण सुरू होतं आहे. आणि
आता मम्मीचा कुकर लावून होतोय का नाही होतोय. लाव कुकर. आता शिट्ट्या होतील थोड्या वेळ. आणि तू अंडी किती घेतलेस. अंडी घेतले 8. तर बघू श्रेयाला काही साधंच ऑमलेट. मला तर साधंच आवडतं कारण का कांदा वगैरे मला आवडत नाही. म्हणजे त्यातला कांदा टाकलेला आवडत नाही. सो मी नुसतं असंच टाकते. म्हणजे मीठ वगैरे करून ते अंडं म्हणजे बॉईल्ड पण खाते कधी कधी. म्हणजे मला आतमधलं नाही आवडत बॉईल्डवालं. ते ग्रे कलरचं असं आतमधलं ते नाही आवडत. बस बाहेरचं आवडतं व्हाईट कलरचं ते मस्त असतं. आणि ऑमलेटमध्ये वेगळं उलटं आहे. आतमधलं आवडतं आणि बाहेरचं नाही आवडत. असं येल्लो आवडतं आणि बाहेरचं नाही आवडत असं. आणि आता तुम्ही बघू शकता त्यात अंडी आहेत. हे बघा 8 अंडी आहेत त्यात. आणि आज तू मम्मी नाश्त्याला काय केलेलंस. अप्पम केलेले. अप्पम केलेले. हे कोल्हापूरहून आणले. हां हे आम्ही गावी गेलेलो 7 वर्षांनंतर गेलेलो आम्ही गावी. तर त्याच्यानंतर जरा असंच गावची आठवण घेण्यासाठी आम्ही काहीतरी गिफ्टसारखं घेतलं. म्हणजे गिफ्ट नाही शॉपमधून आम्ही घेतलं. ते कोल्हापूरला गेलेलो. तर अप्पमचं जे भांडं असतं ते घेतलेलं. आणि आम्ही भिडं भिडं पण घेणार होतो. पण ते म्हणजे आमची बॅग जरा ओझी झालेली. आणि जर हे दोन्ही पण भिडं आणि अप्पमचं भांडं घेतलं असतं तर त्याला अजून ओझं झाली असती बॅग. आणि बॅगा पण हेवी झाली असते. आणि बॅगा पण आमच्याकडे खूप कमी होत्या. म्हणजे 4-5 असतील अशा. तर त्यात सगळं आमचे कपडे वगैरे होते. तर आम्ही खूप एन्जॉय केलं. 7 वर्षांनंतर जात होतो आम्ही. पण खूप एन्जॉय केलं. मस्ती झाली, धमाल झाली सगळं. आमच्या रिलेटिव्स कोण रिलेटिव्स आहेत त्यांच्याकडे पण 1-2 दिवस राहिलो. आत्याकडे गेलेलो. परत आमचे नेबर्स आहेत त्यांनी पण बोलवलेलं आम्हाला गावाला. तर तिकडे पण गेलेलो आम्ही. आणि खूप मजा केली तिकडे. कॅट्स पण होत्या. आणि लवकरच आता होम टूर पण येणार आहे थोड्याच दिवसांनंतर. तर ते तुम्हाला बघायला भेटेल. आणि जर तुम्हाला हवं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कमेंट्ससुद्धा टाका की तुम्हाला होम टूर हवं आहे का नाही. तर जर जास्त कमेंट्स आले तर आम्ही तुम्हाला होम टूर दाखवू. तर आता झालं आहे मम्मीचं पहिली शिट्टी येतच नाही. थोड्या वेळ आता सगळं बोलल्यानंतर काय करते. परत आता मी बोलते की शिट्टी कधी वाजणार. आणि शिट्टी आता काय बोलून थकली आहे. सो आता व्हिडिओ थांबवूया आपण. तर हे गाईस आता आम्ही आता नाही करत. दुपारी आणलेलं चिकन म्हणजे आत्ताच आणलं चिकन. तर तुम्ही बघू शकता आम्ही फ्रीजमध्ये ठेवलेलं. सो दाखवायचं विसरलो. आता मम्मी तुम्हाला दाखवते. आपण मम्मी गावठी आणतो का बॉयलर. गावठी आणतो. तर सेमी गावठी असते पण आजच्या काळात म्हणजे हे चिकन वगैरे असे हडक्या झाले. माझ्यासारख्याच बारीक झाले. त्यांना पण खायला नाही भेटत. नाही सेमी गावठी आणि छोटी असते. हां मोठी असते तर किती घेतलं आपण. किती किलो. आपण 1.25 किलो. 1.25 किलो. तर आता मम्मी ह्याची पिशवी काढून फ्रीजमध्ये ठेवत आहे. हे बघा. आता आपण पप्पांना देऊया रिमोट. तर त्याच्यानंतर भेटूया रिमोट. हा आमचा बेडरूम आहे. अरे यार थांबा थोड्या वेळाने देऊया. एक शिट्टी झालेली आहे फायनली आपली. आता मम्मीची ड्युटी आहे की मम्मीला पप्पांना रिमोट द्यायचं आहे. कारण का माझी ड्युटी आहे की तुम्हाला ब्लॉग दाखवण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता तिकडे एक शिट्टी झाली आहे फायनली. आणि पप्पासुद्धा आता TV चालू करत आहे. आणि आम्ही हल्लीच एक नवीन चेअर मागवली आहे. हा कोणता मटेरियल आहे पप्पा. सागाचं मटेरियल आहे. आणि क्वालिटी पण चांगली आहे. हा उशी ह्याची लावलेली ती पण सॉफ्ट आहे. इकडे तुम्ही बघू शकता इकडे जाळी आहे, साग आहे मस्त. हा बघा ओव्हरव्ह्यू असं आहे ह्याचं ओव्हरऑल. आणि खालून गोल्डन त्याला कॅप लावली आहे अशी सेफर साईडसाठी. म्हणजे आणि खुर्ची टेकवू नये त्यामुळे पाठची साईड आणि अशी स्लँटिंग लावली म्हणजे टेकणार नाही. तर आता आपण देऊ पप्पांना रिमोट. दे. हा आहे आमचा रिमोट.
हे का चष्मा अच्छा चष्मा पण आला आता. चष्मा कुठे मम्मी पप्पांचा? चष्मा कुठे गेला होता शोधूया. कुठे आहे चष्मा? नाही चष्माच नाही. चष्मा नाही पप्पा. नाही तिकडे पण कुठे गेला चष्मा पप्पांचा? इथे पण नाही. कुठे गेला? सेकंड शिट्टी सुद्धा झाली आहे आपली. भेटतच नाही. इथे होता ग पप्पा इथे परत शोधूया आता आपण कुठे. इथे ड्रॉवर रिमोट पण ठेवलं. थांबा थांबा बघ. मम्मी बोलते की त्यात आहे. हा घे. हां सापड फायनली. चष्मा आहे ना? हां चष्मा. तर आता आपण चष्मा सुद्धा त्याला पण हे घ्या. हा आमचा आहे देवारा. तुम्ही बघू शकतात. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण दिसणारच आहे हा होम टूरमध्ये. आपण लाईटसुद्धा लावून बघूया आपल्याला दाखव. हा बघा असा लाईट लावून दिसतो आमचा देवारा. तर इकडे आम्ही असा मोठा जरा देवारा केला आहे आणि माझी हाईट छोटी आहे सो माझ्या लेवलला केलं. तुम्ही बघू शकता तिकडे माझ्या लेवलला बरोबर आणि काय करू शकते. आणि आता आपण लाईट बंद करूया. कुकर मम्मी झाला. हो झालं. आता काय करणार तू? आता मी ऑमलेट करणार. अच्छा सुरू करणार आहे मम्मी. डाळीला पण मी कापू? कापते. ते कापते मी. ती कापते बरोबर. डाळीला पण फोडणी द्यायची. मग टोमॅटो टोमॅटो कापणार. टोमॅटो दे मी कापते. हा टोमॅटो मी कापते ना. अरे हां सेकंड टास्क आहे आपल्याला की आपण दाखवणार आहोत रेनकोट. शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे लवकर आता 6 वाजले. आज पावसाने एकदम जोरदार हजेरी लावलेला होता. मुसळधार पाऊस आणि ही असेल तशी. असा पाऊस पडतोय तर आणि ताईला म्हटलं काय आता तुम्ही पण बघू शकतात. actually घरी नव्हतं बेसन. आम्ही पण आता दुसऱ्यांचे दुकानात जायचं ब्लॉग्स आपल्याला. बघतो. बेसन आम्हाला आयडिया घेऊन येते त्याच्यानंतर मग एक मस्त प्रकारची. गरमागरम पप्पा कोणाचा व्लॉग आहे? अविनाश कोकण. सगळीकडे मंडळी अच्छा अविनाश जिकडे नजर जाईल ना तिकडे बघा. कोकणकर. कोकणकर अविनाश. तुम्ही पण यांना सबस्क्राईब करा. ह्यांचे पण आम्हाला ब्लॉग्स आवडतात. गावाचे रिलेटेड असतात. ज्यांना पण गाव बघायचं असेल कोकणचं तर तुम्ही बघू शकतात. कसं असतं हिरवळ असतं सगळीकडे. आणि ह्यांचे ब्लॉग्स पण सुद्धा मला आवडतात. आमच्या फॅमिली रोज बघते ह्यांचे ब्लॉग्स. तर तुम्ही पण यांना सबस्क्राईब करा. आणि मम्मीचं आता काम चालू होणार आहे. टोमॅटो ठेवून दे बाजूला मी कापते. आमची मम्मी आता शेफ आहे एकदम. म्हणजे पहिल्यापासून पण होती. आत्ता पण एकदम प्रो झाली आहे मम्मी. मम्मीच्या म्हणजे बाकीच्यांच्या हे डोळ्यात पाणी येईल ह्याच्याने कांद्याने पण मम्मीच्या ह्याच्यात पाणी येतच नाही. कितींदा पण कापू ती. एकदा पण तिला कापे ना तरी पण तिला हे डोळे झोंबतच नाहीत. आणि आम्हाला एक जरी अर्धा तरी कांदा कापला तरी पण माझे डोळे झोंबतात. मला सवय नाही. तिला रोजची सवय आहे. सो ती प्रो झाली आहे. आणि आता आपण बसूया या खुर्चीवरती आणि बघूया ब्लॉग्स. हां फायनली बसली आहे या खुर्चीमध्ये. कशी वाटते कमेंट करून सांगा. मस्त आहे ना एकदम कम्फर्टेबल आहे. बघू शकतात मस्त एकदम कम्फर्टेबली बघू शकतात. इकडून असा टी व्ही बघू शकतात बसून. इथे एक खुर्ची आणि इथे टी व्ही. जसं स्लायडिंग असं व्हायला लागतं पण व्ह्यू खूप चांगला दिसतो. तुम्ही जर बसलात त्यांच्यावरती. आणि जर आम्ही इकडे ठेवणार होतो आधी या साईडला पण इकडे जरा अडचण होईल कारण का हा आम्ही डेस्क पण बनवलं आहे. म्हणजे हा जर ड्रॉवर खोलला ना असा आणि इकडे हे आहे फळी आहे. सो इथं बंद करायचं आणि फळी खोलायची म्हणजे ती अजून खुलते. पण जरा तिथे असं खोलली तर
बाहेर निघते, पायात पडू शकते. सो मी जास्त नाही बोलत आहे. आम्ही ॲक्च्युली ही माझ्या स्टडीसाठी वापरलेली, कारण का म्हणजे आणलेली स्टडीसाठी करण्यासाठी, आणि इकडे ठेवणार होतं. म्हणजे मी ते खोलून त्याच्यावरती लिहून अभ्यास करू शकते. आणि आता आपण बघूया बाहेरची गॅलरी. बघा पाऊस अजूनही चालूच आहे. बघा किती मस्त वाटतं आहे. आणि समोरच्या बिल्डिंग्स, आहा हा मस्त नजारा आहे, ग्रीनरी आहे सगळीकडे. तुम्हाला इकडे येऊन असं म्हणजे ग्रीनरी दिसेल खूप सारी. म्हणजे यात एक गावाची फिलिंग येते इकडची. आणि इकडे पण आमचे असे जॉईंट हे आहेत, रूम्स आहेत. आणि आम्ही इकडे आर्टिफिशियल कुंड्या लावल्या आहेत आणि हे रिअल आहेत सगळे. हळदीची झाड आहे, परत तुळशीचं आहे, आणि हे चाफ्याचं झाडच आहे. आणि इकडे आम्ही ॲक्च्युली लॅडर ठेवायचो, पण आता आम्ही इकडे ठेवतो आहे. एक्सचेंज झाली आहे जागा लॅडरची. ही आम्हाला लॅडर सहजासहजी लागते, कारण का आम्ही वरती माळ्यावरती सामान ठेवतो. जसं की गणपतीत 10 दिवसांची गणपती असते, सो आम्ही चौरंग वगैरे असतो तो वरतीच ठेवतो माळ्यावरती. आणि माळा आमचा खूप मोठा आहे. आणि मम्मी आता मला सांगते की तू आत्ता नको दाखवस, होम टूअरमध्ये दाखव. तर होम टूअरचा पण ब्लॉग येईल, तर तुम्हाला सगळे एक कोणा सांगणार आहे कसा आहे आमचा घरचा. आणि जर तुम्हाला इंटिरियर आवडेल तर तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा. आणि मम्मीचा आता कांदा कापून झाला आहे. आता आपण कापूया टोमॅटो. तर गाईज आता मी कापते टोमॅटो. आपण स्टार्ट करूया टोमॅटो कापायला. मला धार काढली आहेस? हो हो, हात सांभाळ. श्रेया बघा कशी टोमॅटो कापते. श्रेया खूप लहानपणापासून शिकली आहे टोमॅटो आणि कांदा कापायला. फर्स्ट मी लॉकडाऊनमध्ये कांदा कापलेला एकदा. तो म्हणजे मी असंच मम्मीने कांदा ठेवलेला आणि पप्पा हे एक्सरसाइज करत होते आणि मम्मी पप्पांबरोबर बोलत होती. तर मी हळूच आतमध्ये गेले आणि कांदा कापला, मस्त एकदम चिरलेला, चॉप केलेला, एकदम छोटा कांदा. आणि मम्मीला जेव्हा कळलं मम्मी खुश झाली की मला एवढा कांदा कापायला येतो. आणि तेव्हापासून मी करते कांदा कापायचं काम. असं म्हणजे कधी कधी स्कूल असेल तर नाही करत, जास्त नाही करत, पण करते. कधी कधी मूड असेल किंवा टाईम भेटला असं करते. तर आता आपण कांदा भांडी पण घासता येते. हां, भांडी पण घासते मी. म्हणजे कधी कधी मम्मीला जर बरंच नाही वाटलं किंवा मम्मीला वेगवेगळे कामे असतात तर मी करते, कधी कधी कापते कांदा. कांदा नाही, भांडी पण घासते, कांदा पण टाकते, टोमॅटो पण. तर आता आपला अर्धा टोमॅटो कापून झालेला आहे. हे डाळीसाठी आहे ना? हो हो, डाळीसाठी करतो तर आपल्याला जरा मोठाच ठेवावं लागतो. नाही तर तुम्ही बोलते की चॉप कापते आणि आता बोलते की एवढा जाडा कापते. तर डाळीला आमच्या इकडे एवढंच लागतं. तर आपण हात धुवून घेऊया. मम्मी दाखव कसा कापला कांदा, सॉरी टोमॅटो, मी सारखा विसरते. तर आता आपण हा बघा छान कापलं. तर आता आपण हात पुसून घेऊया नॅपकिन. तर पाऊस खूप छान पडतो. आणि आता मम्मीचं आता सगळं झाले रेडी. आता मी डाळ फोडणीला देणार ना, का ऑमलेट बनवणार? नाही, डाळ आधी. अच्छा, डाळ आधी फोडणीला लावणार. ह्यात काय ठेवतेस मम्मी तू? कढीपत्ता. अच्छा, असं काढून ठेवलं मग खराब नाही दांडीचं. आता धुवून घ्यायचं. हां, आणि मग नंतर तुम्हाला मम्मीसुद्धा दाखवणार आहे तिने काय काय घेतलं आहे साहित्य. तर सांग मम्मी काय काय घेतलं आहे? डाळीसाठी मी टोमॅटो, तिखट डाळ करतो. डाळीसाठी मी टोमॅटो घेतला. ओके. आणि कढीपत्ता फोडणीला. आणि हा कांदा मी ऑमलेटसाठी घेतला. आणि मिरची, ह्यांना मिरचीचं आवडतं ऑमलेट. कांदा आणि मिरची मसाला म्हणजे पप्पांना आवडतं. पप्पांना. हां, आणि श्रेयाला प्लेनच आवडतं. प्लेन आवडतं, मला हे नाही आवडत. म्हणजे असं मी मगाशी सांगितलं मिरची वगैरे टाकून मला नाही आवडत. टाकून नॉर्मल आवडतं मला. आता कोथिंबीर पण चिरलेली, थोडीशी डाळीला वरून टाकली. आणि आम्हाला तसं पण आता नवीन कॉम्प्लेनकडून डब्बा भेटलेला आहे. सो त्यातच आम्ही आमची कोथिंबीर स्टोअर करतो. आता मग मी
आता मी जर्सी. सध्या घेते अशीच पटापट, अच्छा नंतर त्यामध्ये निवडून ठेवते. ठीक आहे, मग आपण ते काम करूया तोपर्यंत मम्मीचं, आणि भेटूया कोथिंबीर या डब्यात ठेवू. तर गाईस मम्मी बोलते की तू कोथिंबीर नको निवडूस, कारण का असं नाही की मेसअप बनवते. ती बोलते कारण का अजून म्हणजे ठेवायची काही गरज नाही, थोड्या वेळाने ठेवीन ती. चिकनसाठी लागणार आहे ना. हां, चिकनसाठी लागेल तर ती संध्याकाळी किंवा आता दुपारी ठेवेन. आता मी कोथिंबीर पण टाकते. अच्छा, डाळीसाठी ती कोथिंबीर आता चिरणार आहे. तिखट डाळ करते म्हणून मी मिरची नाही टाकते, मसाला टाकते. आमच्याकडे जेव्हा पण ऑमलेट बनतं तेव्हा आम्ही तिखट डाळ बनवतो. आणि असं काही नाही, कोणती पण डाळ बनवू शकतो, पण आम्हाला तिखट डाळ चांगली. तिखट डाळ चांगली लागते. काही कोथिंबीर टाकली. मस्त अशी चिरून घ्यायची तुम्हाला, एकदम तुकडे तुकडे करायचे. आणि आता पनीरची अशी सेपरेशन करू. लसूण घ्यायची फोडणीला. किती घेशील, किती पाकळ्या? 4-5 पाकळ्या घ्यायच्या. आम्ही असं व्हेजीज वगैरे सगळे जे लागणार आहे ते आम्हाला आम्ही जेव्हा पप्पा आमचे ऑफिसला जातात तेव्हा येताना जेव्हा आमच्या इकडे संडेचा किंवा मंडेचा बाजार लागतो तेव्हा पप्पा आणतात. मम्मी त्यांना सांगते की कोणते कोणते व्हेजिटेबल्स लागणार आहेत, तर ते आमच्या इकडे स्टोर होतं. म्हणजे असं फ्रीजमध्ये ठेवणार, म्हणजे एखाद भाजी असेल तर मम्मी सांगते आणायला, पण 2-3 भाज्या असतील तर आता संपतच आले. आणि हां, संपले आणि आज आणणार आहे. आम्ही संध्याकाळी परत जाणार फिरायला. आणि फिरायला नाही म्हणजे असंच की भाजी आणायची. आणि तुम्ही बघू शकता हे मस्त एक क्यूटसा स्टिकर लावला आहे, म्हणजे स्टिकर नाही, हे मॅग्नेट आहे. जेव्हा मी किड्झेनियाला गेलेली, माझी स्कूल ट्रिप होती, म्हणजे पिकनिक होती, सो तिकडून आणली आहे मी. आता पण ह्याच्या जागेवरती लावूया याला. मी 4thला असेल नाही का मी तेव्हा? हो, 4thला होती तेव्हा. अजून एक लाफिंग कावचा पण होता, पण ते मी माझ्या ह्याच्यात ठेवलं बॅगेत आणि गायबच झाला, काय माहिती कुठे गेला. आता पण याला ह्याच्या लेवलवरती लावूया नीटपणे. आणि आमचा फ्रीज पण वर्लपूलचा आहे आणि वॉशिंग मशीनसुद्धा वर्लपूलची आहे. वर्लपूल इज अ ट्रस्टेड ब्रँड, सो ह्याची 10 years वॉरंटी आहे. आणि ह्याची किती आहे? ह्याची काय लिहिली नाही इकडे. त्याची पण 10 years वॉरंटी आहे बघा, 10 years वॉरंटी. आणि तुम्ही इकडे लिहिलं आहे बघा, वेलकम टू द फ्रेशर साईड ऑफ लाईफ. डीप फ्रीज टेक्नॉलॉजीसुद्धा आहे यात. आणि इकडे कीप्स आईस्क्रीम फ्रेश अँड क्रिस्टल फ्री. आणि इकडे सुद्धा फ्रेश फ्लो ॲडव्हान्स्ड एअर सिस्टम आहे यात. सो यात तुम्ही कोणतं पण सँडविच वगैरे ठेवू शकतात. सँडविच नाही म्हणजे कोणतं पण तुमचं गोष्ट असेल ते ठेवू शकतात. फ्रूट्स व्हेजिटेबल्स ठेवू शकतात. आणि हे तुम्ही बघू शकता इकडे रेग्युलेटर आहे. मीडियम फ्रीज, नॉर्मल आणि डीप आहे. आम्ही मीडियम फ्रीजवरतीच ठेवतो. आणि यात 6 सेन्सेस आहेत डीप फ्रीजचे. आणि इकडे खालून पण आहे रेग्युलेटर. यात लो आहे, मिड आहे, मीडियम आहे आणि हाय आहे आणि क्विक चिल आहे. आणि इकडे सुद्धा आहे. हे तर ह्याला असतं, आम्ही लोवरती ठेवतो आणि इकडे हाय. सो आम्हाला जास्त ह्याला काही गरज नाही लागत, सो आम्ही लोवरतीच ठेवतो. लोवरती पण ठेवलं की लगेच हे होऊन जातं, म्हणजे कूल होऊन जातं. सो ह्याचं पण लोवरती असतं आणि ह्याच्यावरती पण लो असतं. एव्हरीडे फ्रेश राहतं. तुम्ही बघू शकता इकडे लिहिलं. आणि हे रिमुवेबल ट्रेज आहेत, म्हणजे तुम्ही काढून ते हे करू शकता, साफ करू शकता. आता मी परत सांगते काय काय घेतलं. कोथिंबीर, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि कांदा आणि टोमॅटो आपण अर्धा कापला आहे. कांदा फुल कापला आहे. आणि जरसे 1-2 पाकळ्या, 5-6 घेतल्या असेल पाकळ्या ह्याच्या. आणि ह्याची मिरची 1-2 घेतली, 2 किंवा 3. आणि इकडे पाकळ्या तुम्ही बघू शकता लसणाच्या 1, 2, 3, 4, 5 पाकळ्या घेतल्या. आता आपण हात धुवून घेऊया.
आता तुम्ही बघू शकता तिकडे फॅमिली टाईम चालू आहे आमचा. आणि आता आम्ही दुसरा चॅनल बघत आहोत आपला शामू. ते सुद्धा चांगलं आहे. आम्ही पण रोज बघतो. ॲड आणि तुम्ही बघू शकता तिकडे चालू. तर बाय गाईज, भेटूया एक नेक्स्ट आगळ्या वेगळ्या ब्लॉगमध्ये. बाय, टाटा. आणि जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. बाय बोला पप्पा. बाय. बाय मम्मी. बाय.